हाय, गुड इव्हनिंग. प्रत्येकाला वाटतं की हा दिवस येऊच नाही आजचा, जो की आहे नाना आणि गायत्री घरी जाण्याचा. तर पण आता कसं आहे शेवटी म्हणतो ना आपण ते एक ना एक दिवस माहेरीचे लोक घरी जातात सासरच्या मुलीच्या सासरवरनं. तसंच माझ्यासोबत काहीसं असं झालं. गायत्री एवढे 15-20 दिवस माझ्यासोबत राहिली. मग आणि आज तिचा घरी जाण्याचा दिवस आला आणि नाना तिला घ्यायला आले होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती, म्हणून सकाळी सकाळी उठवून आहे ना, सकाळी त्यांची बस असते म्हणून सकाळी सकाळी पहिले मी त्यांच्यासाठी चपाती बनवली. म्हणजे कारण कसं आहे, लांबचा प्रवास आहे आणि मस्तपैकी बटाट्याची चटणी आणि डोसे बनवायला घेतले. कारण मी कधीच आहे ना ह्यांना उपाशी पाठवत नाही आणि मला तरी वाटतं कुठलीच मुलगी पाठवत नसेल. कारण काय होतं ना, लांबचा प्रवास असतो, पावसा पाण्याचे दिवस आहे आणि बस थांबते नाही थांबते काहीच सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मी नेहमी ना जेव्हा जेव्हा नाना येतात किंवा घरून कोणीही येतं, म्हणजे कुठेही लांबचं असेल ना, तर मी ना डब्बा हा देतेच. मग बटाट्याची चटणी, चपाती, पोळ्या गरमागरम अशा मस्तपैकी बनवून दिल्या. सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता झाला, चहा झाला आणि सगळ्यांचं आवरलं होतं आणि मी कॅब बुक वगैरे सगळी केली. पुढचं मी शूट नाही करता आलं कारण अवेश अजिबात राहत नव्हता, कारण तो लागला होता नानांच्या मागे. तर चलो व्लॉग इथे सेंड करते. भेटू एका छानशा व्लॉगमध्ये. बाय.